हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन आणि छान अशी सुरुवात झाली. सकाळी सकाळी म्हटलं थोडंसं स्किन केअर करावं, कारण हे प्रोडक्ट घेऊन बरेच दिवस झाले. तुम्हाला काय सांगितलं नाही याचा रिझल्ट कसा आहे. तर कसं आहे ना, बघा आता हे आहे ना, ते लिप सिरम आहे. ओठांचा मसाज करायचा. याच्या पुढच्या साईडनं ना थोडं स्टीलचं आहे रोलर, त्याच्यामुळे ना थोडं जड लागतं आणि ओठांचा छान मसाज होतो. खरं तर एवढं करायला कुणाला टाईम आहे, पण काहीतरी नवीन आहे म्हणून चला करूया ह्या हिशोबावर थोडंसं करायचं चाललं. नाहीतर आपल्याला करायचं म्हटलं की नकोच वाटतं. आणि त्याच्यानंतर ना ही अंडर आय क्रीम आहे, जी डार्क सर्कलसाठी मी वापरते ना ती. तर ह्याने असं बघा वरती कोणतंही प्रोडक्ट लावलं म्हणून फरक पडतो असं नाही. त्याच्यासाठी आतून सुद्धा म्हणजे शरीरात सुद्धा तशाच वस्तू म्हणजे तसंच आपल्याला खाल्लं पाहिजे, तेव्हाच ते आपल्या स्किनवरती ग्लो वगैरे येईल. आता माझं सुरूच आहे म्हणजे मस्त असं खायचं प्यायचं आणि सोबत स्किन केअरसुद्धा करायचं. आता हे सगळंच चालू आहे, कारण की ना खूप जास्त माझे डार्क सर्कल्स वाढले होते. आता थोडे मला नॉर्मल या क्रीमने डाग गेल्यासारखं वाटतं. म्हणजे जे काळपट होतं ना ते आता काळपट कमी झालं आहे, पण डोळे आतमध्ये आहे ते आहेत. आता हे थोड्या दिवसांनी म्हणजे थोडा विकनेस होता ना त्याच्यामुळे, नाहीतर आता विकनेस म्हणजे तसा विकनेस नव्हता. मी काय आजारी वगैरे नाही आहे, पण काम खूप लोड येतो आहे ना त्याच्यामुळे मग तसं होतं आहे. खायला प्यायला टायमिंगवर भेटत नाही. सकाळचं जेवण कधी कधी तर मी दुपारी 2 वाजता करते, त्याच्यामुळे मग ते असं होतं आहे. पण पिंपल्स वगैरे सगळ्या गेल्या बरं का. जे मी फेसवॉश वापरला होता ना त्याच्यामुळे. तुम्हाला घ्यायचं असेल ना, मी प्रोडक्ट टॅग करते. जास्त महाग नाही, 200 180 असंच आहे, जास्त काही महाग नाही आहे. आधी मी क्रीम घेतली होती ती पण मला वाटतं 293ची होती. उलटा हा कमी आहे. ही मला 180 का 190ला भेटली. तर त्याच्यानंतर म्हटलं चला आता कामाला लागूया. पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळे बाहेर अंधार असल्यामुळे ना घरातसुद्धा अंधारच दिसतोय. तरी मी लाईट लावली. आता मला इथं ड्रेस जे शिवून कंप्लीट झालते ना त्याला पिको करायचा होता. धागा वगैरे लावून घेतला आणि नंतर बघते तर माझं म्हणजे ह्या मशीनचं झालं. असं मी टेबल किती दिवसापासून ऑर्डर केला माहिती आहे. तरी ना जी गोष्ट लवकर पाहिजे असते ना ती कधीच लवकर येत नाही. किती दिवस झाले मी टेबल ऑर्डर करून. खरं तर जे मी कपाटातून फळी काढली होती ना त्याचाच आम्हाला टेबल तयार करून घ्यायचा होता, कारण ती मी परत काही कपाटात ठेवणार नाही. कपाटात जर ती फळी ठेवली ना मग साड्या असं हँगरला अडकवून नाही ठेवता येत. त्याच्यामुळे चाललं होतं, पण ते म्हटले अगं तुला ह्यालासुद्धा टेबल तयार करून घ्यायला तुला तेवढाच खर्च येईल जेवढा तुला नवीन टेबलला लागेल. त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे आपण आपला नवीनच घेऊया. आणि तसं एका टेबलची गरज आहे, कारण ओव्हरलॉक मशीन घेते तर त्यासाठी पाहिजे. तर आता फिक्स कन्फर्म झालेलं आहे ओव्हरलॉक मशीनचं आणि आता घेणारच आहे. तर खुर्चीवर बसून ना ह्या मशीनवरती शिलाई करता नाही येत, कारण टीपॉय टेबल हा खाली असतो त्यामुळे डब्बाच इथं आता परत डब्यावरती बसले. काही नाही, थोडंसं एक 5-1 मिनिटाचं काम होतं. करायला घेतलं आणि परत बघती तर फूटच नाही आहे. दुसरं ओव्हरलॉकचं फूट आहे ना त्यानंच मी पिको करते. लक्षच नव्हतं दिलं कोणतं फूट आहे. आणि परत अख्ख्या घरामध्ये शोधलं. घरामध्ये म्हणजे एक कोपरासुद्धा सोडला नाही मी पिकोचं जे फूट आहे ना ते शोधायला. फूट कितीच असेल 30-40 रुपयाचं, पण ऑनलाईन घ्यायचं म्हणलं की 150 रुपयाच्या खाली भेटत नाही, कारण त्यांचा कुरिअर चार्ज पण ते काढतात. काय फुकट आपल्याला घरापर्यंत डिलिव्हर करत नाही. तर झालं उलटंच. स्कर्ट होता आणि एक वन पीस होता, या दोन्हीला पिको करायचा होता पण फूटच सापडत नव्हतं. एवढा वैताग येतो ना कधी कधी जर एखादी वस्तू नाही सापडली ना. मग म्हटलं चला टेबलच्या खाली इकडे तिकडे सगळीकडे बघूयात की कुठे आहे का, पण मला ते कुठंच सापडलं नाही. आणि त्यांना आता बघू आता उद्याच कसं होतं आता मला त्याचंच एक टेन्शन आलं आहे. तर आजचे बघा आता सगळे ड्रेस शिवून झालेत आणि सकाळपासून काहीच काम होत नाही. लेट उठलं ना की लेटच उशीर होत जातोय. तर हे बघा मी जो घातलाय ना तो कस्टमरचाच होता हा, आणि दुसरा एक त्यांनी कॉम्बो सांगितलेला. म्हणजे ड्रेस मटेरियल होता आणि पॅन्ट आणि टॉप दोन्हीचं मटेरियलचं कुर्ती शिवायची होती त्यांना. पण त्यांनी सांगताना मला ना चेस्ट आणि लेंथ एकदम चुकीची सांगितली. म्हणजे छाती त्यांनी मला त्यांची माझ्यासारख्याच बारीक आहे त्या, आणि त्यांनी सांगितलं मला एल साईज आहे म्हणून. पण ठीक आहे, चेस्ट पण मी ॲडजस्ट करून घेऊ शकते, पण मला उंचीचं नाही ॲडजस्ट करता येत. नंतर त्यांनी सांगितलं माझी 5 फूट 7 इंच उंची आहे आणि मी माझ्या मेजरमेंटवरती शिवलेला होता आणि त्याच्यामुळे मग त्या म्हटल्या नको. मग आता ते डबल काम झालं. तर असंच असतं, खूप जास्त रिस्क घ्यावी लागते. आता हा 500 रुपयाचा मटेरियल होता, त्यानंतर अस्तर लावून ह्याला शिवला होता, आतमध्ये अस्तर आहे त्याच्यानंतर आता हे सगळं. पण ठीक आहे आता मी हा घरातच घालावा लागेल, कारण ह्याच्या खाली मग पॅन्ट मला शिवाव्या लागतील जर बाहेर घालायचं असेल तर. पण हा वाला बरोबर बसलाय, दुसरा नाही बसला बरोबर, कारण त्याचा पॅटर्न त्यांनी थोडा वेगळा सांगितला होता. आणि मग त्याच्यानंतर मग मी त्यांना त्याच्यामध्येच बांधणीचाच घेतला. तर हा त्यांनी स्वतः सिलेक्ट केलेला, हा मी घेतलाय. तर ह्याचा कपडा बघा किती जाड जोड आहे, मी माझ्या हिशोबाने घेतलाय. बांधणीचाच आहे हा, पण हा कपडा छान आहे त्याच्यापेक्षा असं आहे. तर एवढे आहेत त्या.
पण हाईट खूप आहे त्यांची बघा, खूप उंची बघा किती. तर ही असा फुगाची बाई त्यांनी शिवली. त्यानंतर दुसरा मग मी हा दिला त्यांना त्याच्या बदल्यामध्ये. तर हे तर फॅब्रिक किती महाग आहे, पण मला काय आता ऑप्शन नव्हता माझ्याकडे दुसरा, नाही पण बोलून चालत नाही. तर ह्याचं पण हे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे ना, तर छान वाटतं. ही पण कुर्ती शिवली त्यांना, दोन्ही बाह्या अशा फुग्याच्याच हव्या होत्या तर फुग्याच्याच दिले ते. त्यानंतर हा वाला ना डेली यूजचा आहे. ह्याचं कापड ना खरंच खूप छान आहे. हा व्हाईट आहे पण ह्याचं कापड एकदम म्हणजे मस्त वाटतंय मला तरी. आणि ह्यांच्यासोबत त्यांनी त्यांच्या मुलीला पण घेतला कॉम्बोमध्ये डेली यूजसाठीच. मग तिच्यासाठी छोटीशी फ्रॉक रेडी केली. किती छान आणि सुंदर दिसते, ब्राईट एकदम, खूप मस्त दिसते. ही डेली यूज इतकं सॉफ्ट आहे ना कापड की काहीच म्हणजे त्रास होणार नाही, इतकं सॉफ्ट आहे ते. त्यानंतर हा वाली ही स्ट्रेट कुर्ती आहे आणि त्याच कलरमध्ये कस्टमरने एका अम्ब्रेला घेरमध्ये पण घेतली, पण तब्येत त्यांची थोडी जास्त आहे माझ्यापेक्षा, त्याच्यामुळे मी ह्या घालून नाही फोटो काढला. त्याच्यानंतर ही आहे खणाची फ्रॉक. तर आज माझं पहिल्यांदा खणाचे चाललेत ड्रेस, कारण की ना लेट खूप झालं फॅब्रिक वगैरे येईपर्यंत, त्याच्यामुळे मग नंतर आता तर मी घेतल्याच नाही ऑर्डर, कारण पोहोचणारच नसेल तर काय फायदा त्याचा. त्याच्यानंतर ही वाली आहे शॉर्ट कुर्ती. तर खूप सुंदर आहे, ह्याचं सुद्धा फॅब्रिक ना खूप मस्त आहे. त्यानंतर हा वाली पण कॉटन कुर्ती आहे आणि हिचं सुद्धा बघा क्वालिटी किती जाडजोड क्वालिटी आहे. फक्त मशीनमध्ये धुवायचे नाही, कपडे हाताने धुवावे लागणार आहेत. त्याच्यानंतर मी ह्याचा पैठणीचा ना असा पहिल्यांदा शिवला. प्रत्येक जण असा वरती टॉप म्हणजे स्लीव्जवाला खाली स्कर्ट घेतात, नाहीतर मग फ्रॉक जॅकेट घेतात. तर हा वरचा तिचा हे आहे, पाठीमागं मी हुक दिलेत घालायला सोपं जावं म्हणून. मग हुकाचा खूप त्रास होतो पण हुक लावत बसा वगैरे. आणि हा तिचा स्कर्ट आहे खालचा. 1.5 वर्षाची मुलगी आहे, 2 वर्षाचं मेजरमेंट दिलंय मी. त्यानंतर हे पण सगळे खणाचेच आहेत, खणाचे सेमच आहेत. ही एक फ्रॉक आहे, त्यानंतर एक फ्रॉक स्कर्ट टॉप आहे. आणि हा ब्लाऊज पीस माहिती आहे मी केव्हाचा घेतला, तुम्ही बघितलाच असेल, मला वाटते 4 महिने झाले असतील मी हा ब्लाऊज पीस घेऊन. फायनली त्याला आज मुहूर्त लागला आणि शिवला. हे बघा आरी वर्क आहे हे, पण मी ऑर्डर घेणार नाहीये, कारण आता तुम्ही व्हिडिओ बघून म्हणताल मला एक दे शिवून, मला एक दे शिवून, कारण इतका त्रास होतो ना ह्याच्यामध्ये शिवताना. बायका कशा शिवतात आरी वर्कचं काय माहित. मग माझे तर सुईच तुटते आणि इकडनं पण हे ओपन केलं ना मग सगळे म्हणे घळघळ घळघळ लाईनीतनं खाली येत आहेत. तरी वेगळंच आहे त्यापेक्षा त्यामुळे मी घेणार नाही असते आता ब्लाऊज वगैरे, कारण याच्यामध्ये इतका त्रास झाला नाही या ब्लाऊजमध्ये. आणि बॅकला पण याचा गळा होता. अवघड आहे बाबा आरीवर्क. आपण म्हणतो पैसे एवढे घेत आहेत, पैसे एवढे घेत आहेत, पण अवघडच काम एवढं आहे आरीवर्क. मस्त झालाय पण रेडी. थोडा लूज आहे, थोडी तब्येत वाढवणार आहे त्याच्यामुळे लूज ठेवलाय थोडासा, कारण की मला तब्येत वाढवायची आहे खूप जास्तच, मी बारीक व्हायला लागले. तर आता मी पटपट सगळ्यांना कपड्याला इस्त्री करून घेणार आहे आणि बेडवरच करणार आहे. तिथं मला सोप्यावर येत नाहीये. जी गोष्ट लवकर पाहिजे असते ना ती कधीच लवकर येत नाही. टेबल मी केव्हाचा ऑर्डर केला माहितीये, अजून पोहोचला ना. आता उद्या किंवा परवा येईल तो टेबल, माहित नाही का आजच येते दुपारी, माहित नाही. दाखवतंय टुमारो म्हणून, मग आता आज येतोय का उद्या. आल्याला लगेच अनबॉक्सिंग करणार आहे इस्त्रीसाठी. त्या दुसऱ्या टेबल्स दुसऱ्या मशीनसाठी मला पाहिजे टेबल. तर आता पटपट मी ह्याला तर सगळ्या कपड्यांना इस्त्री करून घड्या घालून घेतल्या. आता ह्याला प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये पॅक करते, म्हणजे मग इकडं तिकडं असं मिक्स होत नाही आणि पॅक करताना मग सोपं पडतं. तर बघा इथं मी ना प्लॅस्टिकचा जो आतला कवर आहे ना तो वापरते आणि आता हे चिपकवून टाकते, म्हणजे मग ते हलणार नाही, कुठं जाणार नाही. तर मोस्ट ऑफ ना सगळ्या म्हणजे कोणाचंच एक असा ड्रेस नसतो, शक्यतो 2-2 असतात. 2 कुर्ती, 2 हे म्हणजे 2-2 राहतं सगळ्यांचं. प्रत्येक जणच म्हणजे एक कोणी ऑर्डर नाही करत, मोस्ट ऑफ 2-2 असं सगळेजण ऑर्डर करतात. तर आता इथे पण एक शॉर्ट कुर्ती, एक लॉंग कुर्ती वगैरे हे असं सगळ्यांचं होतं. तर आता हे माझं काम मी ना पटपट करून घेते, कारण पॅकिंगसुद्धा करायचं आहे. आणि माझं म्हणजे माझी तळमळ बघता ते पोस्ट ऑफिसमधले जे सर आहेत ना ते म्हटले ठीक आहे आम्ही तुमच्यासाठी दुसरा पिकअपवाला अरेंज करतो. तर पोस्ट ऑफिसला ना एक नवीन नियम आला आहे, तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्हाला सांगते. म्हणजे त्यांनीच मला सांगितलं होता की जर ज्यांचा बिझनेस आहे छोटासा आणि जास्त पार्सल राहिले, म्हणजे मोस्ट ऑफ समजा आता तुमचे 5, 6, 10, 15, 20, 100 असे कितीही पार्सल असू देत,
तर त्यांच्यासाठी आता घरी म्हणजे पिकअप सेवा चालू झालेली आहे. म्हणजे ते घरी फ्रीमध्ये येऊन घेऊन जातात. आता घरी येऊन जे घेऊन जातात ना त्यांना मी काही एक्स्ट्रा पैसे देत नाही. माझ्या पार्सलचे जेवढे जे वजनानुसार पैसे होतील ना तेवढेच मी देते. आता त्याच्यामध्ये ते जास्त कमी लावत असतील वगैरे असा काही प्रश्न नाही, कारण की आपल्याला रिसिप्ट दिली जाते आणि रिसिप्टवरती लिहिलेलं जातं की किती पैसे लागलेत एका एका पार्सलला आणि KGनुसार किती लागले. तर असं म्हणजे फसवायचा वगैरे विषय नाही आहे. आता एखादा असा अधिकारी राहतोच बघा, जे वजन जरी 500 ग्रॅम असलं ना तरी टाकणार 1000, म्हणजे 1 किलोचं टाकणार, अर्धा किलो असेल तर 1000 टाकणार वजन आणि आपल्याला एक रिसिप्टवरती 1000 वजनाचं पैसे दिसणार. तर आता काही जण असतात असे, पण ठीक आहे. आता बघा प्रत्येक जणच काही नियमानुसार कामं करत नाही. काही जण पैशासाठी म्हणजे सुरू असतं त्यांचं की वजन वाढवून टाकायचं. आता हे पण आता माझ्याकडून पैसे नाही घेत घरी येऊन घ्यायचे, पण ते तिथले सरच आहे. त्याच्यामुळे ते प्रत्येक पार्सलमध्ये जास्तीचं वजन ॲड करत असणार याची काही म्हणजे शक्यता नाही आहे. कारण मला माहीत आहे, मी माझ्याकडे वजन काटा आहे घरामध्ये, मी वजन करते आणि ते पार्सल तेवढंच भरतं आहे का, त्यांचं वजन किती भरलं आहे हे पण मी चेक करते. तर थोडंफार खालीवर जातं बरं का. म्हणजे मी ना तुम्हाला रिअल प्रूफच दाखवेल उद्या वगैरे की कसं राहतं ते. तर आता झाले, मी रुद्राला सोडलं होतं निकिताकडे आणि मला अस्तर घ्यायला जायचं होतं कारण तो एक ड्रेस आहे तर एकदम अर्जंट द्यायचा होता तो. म्हणजे अर्जंट म्हणजे त्यांनी 31 मेला त्यांनी ऑर्डर बुक केली. आज किती फार संपत आला, जून महिना संपत आला तरीसुद्धा माझं म्हणजे झालं नाही. कारण अस्तर वायजन ह्याच्या वयात मला जाताच येत नाही आहे आणि आज म्हटलं होतं काही करू, म्हणजे अस्तर मागवले त्याच्यामुळे मी बसले आणि त्या अस्तरवाल्या बाबांना टाकलाय तिकडचा अस्तर आणि 2 दिवस झाला मला फोन येतोय घ्यायला. आता मी काही इतक्या लांब जाणार का घ्यायला, त्याला म्हटलं आणून दे इकडे, तर काय तो आणून देत नाही आहे. मला तर इतका राग आला ना त्या अस्तरवाल्याचा, इतका म्हणजे ना लय जास्त राग आला आणि मी म्हटलं जाऊन घेते. ह्याच्या पप्पाच्या भरोशावर बसली होती की येतील बाबा, मग 7:30 वाजता वगैरे 8-10 वाजेपर्यंत 10-10:30 दुकान चालू राहतात. पण त्यांचा मला फोन आला आणि म्हणतात अगं मी 11 वाजता येणार. म्हटलं का, अगं म्हणे ट्रॉफिक खूप जास्त लागले आणि गाडी चालत नाही पटपट, लय उशीर लागेल. मग मी कपाळाला हात जोडलं आणि म्हटलं चल जातीन. गेली तर इतकं ट्रॉफिक आणि इतकं तिकडून हे आहे ना की मला जाऊच वाटलं नाही. मग आले अर्ध्यातून माघारी. म्हटलं मग येता येता आटा घ्यायचा होता मला, फक्त आशीर्वाद आटा. हां पिठच संपलं होतं चपाती करायला, पण त्याचे पप्पा म्हटले होते खिचडी कर, काय नाही चपातीचं आणू उद्या पीठ. पिठाचं एवढं काय नव्हतं. काढलं तर रुद्र पण मस्त तयार झालाय, नवीन ड्रेस घातलाय, नाईट ड्रेस. हले बापले एकदम खुश. तर मग मला आणायचं तेवढंच होतं. ट्रॉफिक बघून आणि हे रस्ता आणि पाऊस ते सगळं, पाऊस नव्हता पण चिखल वगैरे बघून मी तिथूनच माघारी आली. म्हटलं असं राहिलं, मी राहायची तिकडं कारण इथून चालत जायचं 10 मिनिटात, तिथून नंतर रिक्षा पकडून पुढे जायचं, परत रिक्षा पकडून तिथे यायचं, परत तिथून 10 मिनिटांनी चालत यायचं. 10-15 मिनिटं चालायला लागतील. म्हटलं नको, कारण 7:15 वाजल्या होत्या, मग मला लय लेट झाला असता. रुद्र पण घरी एकटा, ते काही नव्हतं. ते म्हटले खिचडी करून घे, म्हटले पीठ नसेल तर. त्यांचं आमचं एवढं स्वयंपाकाचं एवढं काही नसतं की बाबा तू चपातीच केली पाहिजे, तू भाकरीच केली पाहिजे, असलं काही नसतं. मला आणायचं काय होतं माहिती आहे, आशीर्वाद आटा फक्त. आणि मी सामान किती आणले, जवळ 1,500 हे आणि फ्रूट 500 रुपयाचे. 500चे फ्रूट आहेत हे. डाळिंब 100चे. ॲपल तरी मी अर्धाच किलो घेतले, तर ॲपल 300ला किलो आहेत आणि बाकीचे पण थोडेसे आणले. आणि मी गेली ना, मी काय पण घेत बसते बघा, त्या या गोळ्यांची तसले कशाचे इमली चॉकलेट छोटंसं, तर मला लय आवडतात पण मी घेत नाही जास्त. ह्याचे पप्पा असतील तर म्हणतात नाही अजिबात नाही घ्यायचं, तर टाळती. आणि हे एक आवळा कँडी आणली मी. कँडी 80 रुपयाला भेटली, किती महाग पण घेतली मी, म्हटलं केसांसाठी. आणि मला काहीच घ्यायचं नव्हतं, आशीर्वाद आटा फक्त घ्यायचा होता. मी 1,500चं बिल केलं. आपण दोघांनी खायचं. आणि पहिल्यांदा मी रुद्रासाठी अंजीर आणलेत आणि त्याला आवडले तुला, तर तो खायचा नाही म्हणून एवढ्या दिवस आम्ही आणत नव्हतो आणि आज आणलेत. मी म्हटलं छोटं पॉकेट आहे, DMartला कसं मोठं भेटतं, मग घेऊ का नको, नाही खाल्ले तर काय करायचं आणि एवढं महाग असतं म्हणून आपण टाळतो. इतके महाग भेटलेत ना, खूप महाग होते. आता मी कंटिन्यू करणार त्याला, कारण की चांगलं हेल्दी चाललं तर त्याची तब्येत सुधारण्याची आशा आहे थोडीफार, नाहीतर काही नाही. मी गेली ना काही पण उचलून आणते. ताई गुलाबजाम, रुद्रचे पप्पा म्हणतील कशाला आणलेस गुलाबजाम, त्या तर हे स्क्रब आणला एक
कोलगेट वगैरे. त्यानंतर तूप आणलं, मला लाडू बनवायचे तर त्याच्यासाठी तूप पाहिजे होतं. मी काढणार होते साईचं, पण दूध पुरतच नाही. 1 लिटर दूध घेतोय तर पुरतच नाही. कुठं जाते मला हां बिल 1,500 रुपयाचं बिल आहे. आणि हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आणलं आणि कम्फर्ट. आता ह्याची काही गरज नव्हती बरं का, पण आणलं कारण की ना पावसामध्ये ना कपड्याचा छान वास आला तर आपल्याला पण मस्त वाटतं, नाहीतर कुंदट वास येतो. म्हणून मी आणलं. खूप मस्त वास येतोय. माझ्या आधीचं पण होतं पण संपलं इथे, त्याच्यामुळे घेतलं. मला घ्यायचं काहीच नव्हतं. मी इतकं सगळं घेऊन आले. इतका म्हणजे दिवस नुसते बोरिंग चाललेत ना, काही नाही. हे तर सकाळी 6:30ला गेले तर आम्हाला माहीत पण नाही होत. मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये म्हणजे बड्डेच्या वेळेस बघा तो एक कमेंट आली होती की हिला हिच्या नवऱ्याचा बड्डे माहीत नाही. तर बड्डे माहीत नाही असं अजिबात होत नसतं. मी त्याच्यात म्हटलं काय होतं की बाबा मी लेट उठली. रुद्र गप्की वेळा तू. मी लेट उठली ते न सांगता म्हणजे गेले, म्हणून मला विश करता आलं नव्हतं असं. म्हणजे ते मला उठवत वगैरे नाही की उठ की वगैरे काय. मी झोपून राहते. मला आम्हा दोघाला माहीत पण होत नाही कधी उठतात, कधी तयार होतात, कधी जातात, काही नाही. सेफ्टी डोअर असल्यामुळं मग ते बाहेरून लावून घेतात, मग ते आतून उघडता येतं, त्याच्यामुळे मग चालतं एवढं. नाही मला पहिल्यापासून त्यांचा तसला ताप नाही अजिबात की बाई तू उठलीच पाहिजे, बाई मला हातात खाली दिलं पाहिजे, त्याच्यानंतर तू टिफिनच दिला पाहिजे, नाहीतर मग हे असं किंवा संध्याकाळच्या जेवणाला तू चपाती भाजीच केली पाहिजे असं काही नाही. डाळ भात कर, काहीही कर, त्यांचं मला एवढं नसतं. पण मग मला बाकीचं सगळं मॅनेज करावं लागतं असं आहे. आता मला वाटतं किती दिवस झालं सगळं माझं मी बघते. आता हा मी बाजार घेऊन आली ना, हा घेताना मी बिलकुल विचार नाही केला की बाबा पैसे किती जातील आणि किती नाही. मला वाटलं मी घेऊन टाकलं, माझ्याकडे आहे मी कमवत. त्यांना मॅगीच आहे रे. आता पाऊस येतोय म्हणून आणली. मी आणत नाही मॅगी मोस्ट ऑफ, म्हणजे डीमार्टमध्ये पण आणत नाही जास्त. पाऊस येतोय तर म्हटलं 2-3 घेऊया. रुद्र नसेल तेव्हा ट्राय करायची. रुद्र असल्यावर स्कूलमधून आल्यावर म्हटलं रे. तर मग त्यांना असलं अजिबात टेन्शन नसतं की आपल्या घराला काही म्हणजे सोफ्याचा कवर म्हणा, अगदी छोट्या गोष्टीपासून ना माझं मी घेते. आणि 1 रुपया मी मागत नाही त्यांना की आता मी हा एवढा बाजार केला माझे पैसे रिटर्न द्या, असं म्हणजे नसतं. म्हणजे किती सगळं माझं मीच करते. ते काहीच लक्ष देत नाही घराकडे, त्यांचं नसतंच काय. पण आपलं ठीक आहे. मी जेव्हा 10 वाजता आले, मी म्हटलं नाश्ता आणायला जा, तरी पण ते जाणार. कधीच म्हणणार नाही की मला कंटाळा आला आणि उद्या आणतो वगैरे, असलं काही नसतं. म्हणजे माझ्या कामात पण मला फुल मदत करतात, बाकीचं नाही करत हा घरामध्ये. काल परवा मी शिवत बसली होती तर मला म्हटले थांब खिचडी करतो. गेले किचनमध्ये फिरून आले. म्हटलं काय झालं? अगं म्हणे आता कंटाळा तूच कर. म्हणजे मी उठली गेली केला. तर असं असतं हे. तर हे सगळं ना मी हे सगळं 1-2 महिना म्हणजे करले आता खूप याच्यापासून. पण मी त्यांना म्हटले की मला आयफोन पाहिजे तुमच्याकडून तर पाहिजे, कारण आयफोनपेक्षा जास्त पैसे मी खर्च केले त्या 2-3 महिन्यामध्ये, त्याच्यामुळे मला आयफोन पाहिजेच. मी त्यांना हट्ट धरून बसली. तशी काय माझी हाऊस नाही आहे, पण क्लॅरिटीसाठी, व्हिडिओच्या क्लॅरिटीसाठी माझं चाललं आहे की चांगला मोबाईल घ्यायचा. भले सॅमसंगचा असू दे, आयफोन असू दे, कोणताही काही फरक नाही पडत, फक्त चांगला मोबाईल असण्याशी मतलब. तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. उद्या भेटूयात उद्याच्या चांगल्या मस्त अशा छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. आता मी हे सगळं आवरते आणि रुद्रपुरताने माझ्यापुरती खिचडी करते. म्हणजे त्याच्या पप्पाला पण करणार आहे, पण ते म्हटले लेट होईल तर थोडंसं खातील, नाही तर खातात का नाही काय माहीत, कारण गाडीत बसून एवढा बोर होतात ना की भूकच लागत नाही असं आहे. तर चला आता भेटूयात उद्या. बाय बाय.